दाक्षिण्यं स्वजने दया परजने शाठ्यं सदा दुर्जने प्रीति साधुजने स्मयखलजने विद्वज्जने चार्जवं शौर्यं शत्रुजने क्षमा गुरुजने नारी जने धूर्तता इत्थं यो पुरुषः कलाषु कुशलेस्तेष्वेव लोकास्थितिः। स्वजनांच्या बाबतीत दाक्षिण्य राहावं, प्रीती राहावी, प्रेम राहावं. इतरांच्या बाबतीत दया, शाठ्यम सदा दुर्जने, दुर्जनांच्या बरोबर कठोरतेने व्यवहार करावा. प्रीती साधुजने स्मयक खलजने विद्वज्जने चार्जवम, साधुजनांच्या ठिकाणी स्नेह असू द्या, वाईट कृत्य करणाऱ्यांपासून दूर राहिलेले फारच उत्तम. विद्वज्जने चार्जवम, जे विद्वान मंडळी आहेत त्यांच्याबद्दल सदाकाळ मनात आदर राहू द्या. शौर्यम शत्रुजने क्षमा गुरुजने नारी जने धूर्तता. शौर्य जर दाखवायचंच असेल तर जिथे शत्रू असतील त्यांच्यासमोर शौर्य दाखवा. जर क्षमा गुण आपल्या जवळ आहे आणि त्याचं प्रदर्शन करायचं असेल, थोरा मोठ्यांची कोणाची तरी क्षमा करावी. नरनारी दोघेही एकमेकांच्या संबंधात दक्ष राहावं. इत्थं ये पुरुषः कलासु कुशलेः तेष्वेव लोकास्थितिः. असा व्यक्ती हुशार म्हणून ओळखला जाईल, गणला जाईल हुशार म्हणून, आणि तो आपला प्रतिष्ठापित करेल. कालपर्यंत आपण यातील एक 2-4 वाक्य पाहिलेले आहोत. स्वजनांच्या बाबतीत प्रेमभावना, इतरांच्या बाबतीत दयाभाव असावा आणि दुष्टांच्या बाबतीत कठोरता असावी. आणखीन काल एक गोष्ट आपण पाहिलो की प्रीती साधुजने, साधू पुरुषांच्या सज्जनांच्या बाबतीत स्नेह असावा. स्मयक खलजने विद्वज्जने चार्जवम, साधुजन असतील त्यांच्या बाबतीत जरूर स्नेह असावं, ती फायदेशीर ठरेल. दुसरं, जिथे कठोरतेने व्यवहार करता येणे शक्य नाही आहे त्या दुष्टांच्या बाबतीत, खराब लोकांच्या बाबतीत दूर राहणे उत्तम. आपण ऐकलं असणार कुठेतरी, कुठे दगड टाकून अंगावर उडवून घ्यायचं असं म्हणतात ना. शेणात कुठे दगड टाकायचं आणि अंगावर उडवून घ्यायचं, त्यापेक्षा जरासं लांबून जायचं. दलदल असेल तर जवळून नाही, जरासं लांबून जायचं. तसे सुभाषित आहे, गाढव घोडे असतील तर
एक 2 हात माणूस दुरून जायला पाहिजे. का त्यांची लहर सांगता येत नाही कधी काय करतील. पुढे आले तर चावतील पण ते कधीतरी, आणि मागे गेलो तर लाथ सुद्धा मारतील. म्हणून त्या प्राण्यांपासून केव्हाही एक 2 हात लांब असायलाच पाहिजे. बैल असतील, गायी असतील अनोळखी, त्यांच्या पुढून जात असताना थोडंसं अंतरावर जावं, अंतर राखून जावं. का कधी शिंग मारतील सांगता येत नाही. त्यांची 2 हात लांबूनच जावं. अनोळखी श्वान असेल, कुत्रा असेल तर थोडंसं बाजूने गेलेलेच चांगले. तद्वतच हस्ते हस्त सहस्राणी, हत्ती चाललेले आहे रस्त्याने, 1000 हात दूर राहावं हत्तीपासून. का कधी मदोन्मत्त होईल सांगता येणार नाही, आणि एकदा मदोन्मत्त झालं तर काय करेल हत्ती त्याचाही नेम नाही. म्हणून हत्ती असेल ना 1000 हात लांबच राहावं, इतकं दूर राहावं. या सगळ्यांचे शेवटी एक वाक्य सांगितले त्या सुभाषितकाराने, दुर्जन असेल ना शक्य तर दूर राहा. वेळ पडल्यास त्या गावात नाही राहिला तरी चालेल, गाव सोडून गेला तरी चालेल. शक्य असेल तर थोडं दूर राहावं, आणि ते जर शक्य नसेल तर प्रदेशच त्यागावा तो. का सांगितलं कोणास ठाऊक. का कधीतरी आपत्ती विपत्ती आपल्या अंगावर येईल त्यांच्या कारणास्तव. आपल्याला काय नाही करणार, पण त्याचा तो कोणाला तरी काय केला तर त्याचा आजूबाजूला कोण असतील ते सगळ्यांनाच धोका पोचल्याशिवाय राहणार नाही. पंढरपूरला जाऊन 2 जण वाळवंट्यावर बसून, चंद्रभागेची तीरी वाळवंट्यावर बसून जप करता 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 कोणाचे तरी दागिने मारले. 2 जण दिसायला साधू सारखे होते, दोघेही बगवी नेसलेले होते. आणि जिथे ते बसलेले होते त्यांच्या या बाजूनेही माणसं जप करत बसलेले, त्या बाजूनेही नामस्मरण करत भरपूर लोक बसलेले होते. हा जो एक माणूस चोरी केला, जेवढी साधनेसाठी बसलेले होते त्या सगळ्यांनाच झोडपून काढले लोकांनी. का तर सगळे बहुतेक हे याच पंक्तीतले असतील म्हणून. एवढंच नाही, जो भगवी कपडे घातलेले ते यात्रेत कुठेही पंढरपूरच्या आसपास दिसला तरी त्याला सोडत नव्हते. का असं होतंय म्हणून जरासा दूर राहिलेले चांगले. आणखीन एक गोष्ट, गांजीण नावाची कीड असतात माहिती आहे. ते चावले की खूप गार वाटते म्हणे हाताला वगैरे, होय ना? नाही, खूप समाधान वाटते म्हणे चावले तर. त्या गांजिणींच्या जे घरटं असते तिथे आपण कळत तरी हात घाला किंवा न कळत तरी हात घाला, व्हायचा परिणाम तो होतो. नाही मला माहीत नव्हता म्हणून मी हात घातला म्हणून माहीत नसलेल्यांना चावायचं नाही असं काय त्यांनी शब्द घेतलेले नाही आहे. तसे या दुर्जनांच्या बाबतीत आपण समजून किंवा ना समजून जरी राहिलो तरी ओढवणारा अनर्थ तो ओढवणारच. म्हणून शक्य तर तितकं, जेवढं शक्य तितकं दूर राहावं. आणि एखादा वाईट माणूस सगळ्यांनाच वाईट असेल असंही नाही आहे. तो कोणाचा तरी प्रीतीचा असतो, कोणाला त्याच्यावर प्रेम असतो. का त्यांच्यासारखे कोण असतील ते त्याच्यावर प्रेम करत असतात. आणि एक वाईट माणूस सदाकाळही वाईट नसतो, हेही फार कठीण आहे ठरवणे. एखादा वाईट माणूस काही ठराविक लोकांसाठीच वाईट असतो. आता गावात
बरीच माणसं असतो आपण. काल परवापर्यंत चांगलंच होतं, काल परवा दिवशी भांडण झाले म्हणून तो वाईट झाला माझ्या. तो काय सदाकाळ वाईट असतो अशातलाही भाग नाही आहे. आणि याही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक. एक माणूस सदाकाळ वाईट नसतो आणि सर्वांनाही वाईट नसतो. हेही ओळखणे, ओळखून त्यांच्या बाबतीत सावध राहणे आवश्यक असते. ये न केन वाईट कोणाला म्हणायचं, वाईट कोणाला म्हणायचं? जो आपला अहित चिंतितो तो वाईट. थोडक्यात आपलं हित साध्य होऊ नये असं ज्याला वाटतंय तो वाईट. सरकून बसा आतमध्ये, जरा पुढे या तुम्ही. आतमध्ये मंदिरात जागा आहे. गेला पाऊस, गेला. येणार थोड्या वेळाने, परत येणार आहे. काय म्हणत होतो? हा, तो कोणासाठी तरी चांगला असतो, कोणासाठी तरी वाईट असतो. वाईट काय सगळ्यांनाच वाईट असतो असं नाही आहे. आणि काही काही माणसं अख्ख्या गावालाच नाही जगाला सुद्धा वाईट असतात. ओळखून माणसाने थोडंसं अंतर ठेवावं. का जर आपण चुकून जवळीक साधले, परिणाम भोगल्याशिवाय राहणार नाही, भोगावंच लागेल. यजमान होता एक यजमान, 2 मुलं यजमानांना. फार सद्ग्रहस्थ होता, चांगला वयस्कर झालेला होता. कधी कधी आजारी पडायचं, पण एके दिवशी दोन्ही मुलांना बोलवून घेतलं आणि म्हणाला, बाबांनो, माझं वय झालं, आता बस, या घराची जबाबदारी आता तुम्ही सांभाळायचं दोघांनी. तुम्हाला आजपर्यंत मी सांभाळला, आता तुम्ही तारुण्यात आलाय, कुठेतरी काम शोधा आणि दोघेही कुटुंबाची जबाबदारी घ्या. आता बाबा आपण म्हणताय तर आम्ही उद्यापासून काम शोधतो म्हणा. एक गेला एक कामाकडे, दुसरा गेला दुसरं काम शोधत. एक गेला शहरात, पुस्तक दुकानात नोकरी धरला. दुसरा होता तो एका श्रीमंतांच्या घरात गोट्यातल्या कामाला लागला. गाई म्हशींचा गोठा होता, खूप हजारो गाई म्हशी, तिथे शेकडो माणसं कामाला होती. तिथे जाऊन कामाला लागला. तो येऊन वडिलांना म्हणायला लागला, बाबा तिथे काय दुधाला तोटा नाही, दहीला तोटा नाही, काय मलई पाहिजे तर मलई, ताक पाहिजे तर ताक, लोणी तर लोणी, आणि मालकी असा आहे ना, मागाल तेवढा पगार देतो, कोणालाच नाराज करत नाही. आणि एक नाही 100भर माणसं आहेत तिथे, सगळी चांगले आहेत म्हणा, मस्त आहे, काय कमी नाही म्हणाला. तरी वडील यजमान अनुभवी म्हणाले, अरे तू असं म्हणतोयस, पण त्या गोठ्यातली बरीच माणसं दारुडे आहेत असंही मी ऐकलेले. मालक हवं तेवढा पैसा देतोय, त्यामुळे त्यांनी अनेको व्यसने शिकलेले आहेत त्या 100 लोकांमध्ये, बऱ्याच लोकांनी, असं मी ऐकलेलं आहे. आणि अशा लोकांच्या कोणाच्या तरी नादाला लागशील तर घरदार खराब होईल, मातीत जाईल. सांभाळून जपून माणसं ओळखून दोस्ती कर. नाही नाही बाबा, कोण सांगितलं तुम्हाला, चुकीचे सांगितले म्हणा, सगळे माणसं चांगले आहेत म्हणाला. तिथे सगळे माझे मित्र आहेत, 100चे 100 माझे मित्र आहेत, जीवलग मित्र झाले. हां ठीक आहे, तू म्हणतोयस तर चांगले असतील, पण माझी ही वाक्य तुझ्या लक्षात राहू दे. हा दुकानात होता,
त्याला विचारलं कसं काय चाललंय बाबा. बाबा चांगलं चाललं, मला 2 पैसे कमी पगार आहे पण मी समाधानी आहे म्हणा. बाबा दिवसभर मला पुस्तक जे गिऱ्हाईक येतील ते जे मागतील ते पुस्तक द्यावं लागते, पैसे घेऊन त्यांना बिल द्यावं लागते, यजमानाला हिशोब द्यावं लागते. आणि माझी फायदा अशी आहे त्यात की ज्या पुस्तकांची नावं मी आयुष्यात कधी ऐकलेलं नव्हतं ते पुस्तकांची नावं मला आता समजली. आणि गिऱ्हाईक कधी कधी त्या पुस्तकांच्या बाबतीत विचारतात म्हणून मला काही पुस्तक थोडं थोडं बघावं लागतं. डोबळ मनाने का होईना मला डोळे फिरवावे लागतात त्या पुस्तकावरून. एवढंच नाही, दुपारच्या वेळी ज्यावेळी गिऱ्हाईक नसतात त्यावेळी आमचा मालकसुद्धा वाचत असतो आणि मालक म्हणतात तूही जरासा एखादा ग्रंथ घे आणि वाचत बस. बाबा मी अनेक ग्रंथ वाचले आजपर्यंत, भरपूर ग्रंथ वाचले. एवढंच नाही, संध्याकाळी गिऱ्हाईक यायचं कमी झाल्यानंतर आमच्या मालकांची काही मित्र दुकानात येतात आणि ते वेगवेगळ्या ग्रंथासंबंधात ग्रंथकर्त्यासंबंधात चिंतन मंथन करत असतात आणि त्या चर्चेतही मी भाग घेतो आणि त्या चर्चेचाही मला लाभ मिळतो. का? ती चर्चा म्हणजे ती मंथन म्हणजे नवनीतच आहे माझ्या दृष्टीने. एखादा ग्रंथ मी नाही वाचलेले पण त्या ग्रंथासंबंधात चर्चा करताना माझ्या लक्षात येते की या ग्रंथात अमुक विषय, ग्रंथाचं सारच मला मिळून जातं, त्यामुळे माझा काही तोटा नाही म्हणा. बाबा एवढंच नाही, मी हळूहळू आता ग्रंथ लिहायला सुरुवात केली स्वतःची. मी आपल्याला बोललो नाही बाबा, माझ्या मालकाने प्रकाशक सुद्धा स्वतः असल्या कारणाने माझ्या पुस्तकाची प्रकाशन सुद्धा केले आणि त्या पुस्तकाला इतकी मागणी आली आणि त्याच्या संबंधात इतकी पत्र आलेत, मला सार्थक वाटते. मला नोकरी म्हणा, 2 पैसे कमी मिळे ना पण चांगल्या माणसांची संगत केली. गेले बरीच दिवस. एके दिवशी मालक म्हणाला आता तू माझी नोकरी सोड, बऱ्यापैकी झालायस, आता तू चांगला ग्रंथकर्ता झालायस आणि तो आता साहित्याचा काम करत जा. त्याची नावलौकिक वाढला. नुसता त्याचा नाही वाढला की अशा ह्या तरुणाला जन्म देणारे ह्यांचे आई वडील कसले असतील असं म्हणायला लागले लोक. म्हणजे आई वडिलांचंही जीवन सार्थक झालं. मग तिकडे तो मुलगा एके दिवशी आजारी पडला, खूपच सिरियस झाला. दवाखान्यात ॲडमिट केले. बाप लेक दोघेही जाऊन त्या भावाला ॲडमिट केले. डॉक्टर म्हणाले हातपाय सुजलेले होते, चेहरा सुजलेला होता. डॉक्टर म्हणाले लिव्हर किडनी जरासा खराब झालेले. हे म्हणाले कशामुळे? का दारू बिरू पितोय का मुलगा? होय म्हणाले, बहुतेक पितोय. बाप म्हणाला ह्या मुलाला मी केव्हापासून सांगत होतो, अरे पगार भरपूर देतात, खायला प्यायला काही कमी नाही म्हणतोयस, खूप चांगलं आहे म्हणतोयस आणि मित्र भरपूर आहे म्हणालास आणि त्यातले मित्र ओळखून जरासा संबंध ठेव. मित्रत्व करताना जर खराब वृत्तीचे माणसं असतील, दुर्व्यसनी असतील तर त्यांच्यापासून दूर राहा म्हणून मी याला पहिल्यापासून सांगत होतो. पण ऐकला नाही हा मुलगा आणि शेवटी व्हायचं तो झाला. पश्चाताप झाला. नंतर बरं केले त्याला, खूप सिरियस होता. रुटीनवर आणल्यानंतर वडील त्याला बसून सांगत होते, बेटा मी किती सांगत होतो तुला, बाबा मला कळलं नाही. आणि त्यावेळी ते कळतच नाही म्हणाला. कोणी किती सांगितलं ना, त्या पैशाच्या धुंदीत, त्या मजेच्या धुंदीत काय लक्षात येत नाही म्हणाला. सगळी सर्वनाश झाल्यानंतर लक्षात येते, मला आत्ता कळलं. वडील म्हणाले बराचसा गमवलास आता शरीराचं आरोग्य, पण आत्ता तरी सावध हो, आत्ता तरी चांगल्या माणसांची संगत कर. म्हणून आचार्य चाणक्य म्हणतात की अशा माणसांची संगत केली तर प्रतिष्ठा मातीला मिळते. प्रतिष्ठित व्हायची इच्छा असेल तर चांगल्यांची संगत. संपत्ती महत्त्वाची नाही आहे, जीवन मौल्य महत्त्वाचे.
म्हणून चांगलं. आणखीन तिसरं गोष्ट सांगितले कालच्या ह्याच्यात, विद्वज्जन असतील, विद्वज्जने चार्जवम, विद्वज्जने अर्जवम, आदर राहू द्या विद्वज्जनांबद्दल. जाऊन तू संगत करू शकत नाहीस ना, हुशार माणसं आहेत, बुद्धिमान माणसं आहेत, त्यांची अवहेलना कधीही करू नको, त्यांच्या बाबतीत आदर ठेव, तरी तू प्रतिष्ठित होशील. विद्वज्जने चार्जवम. विद्वज्जन विद्येला जाणणारी माणसं, विद्या अवगत केलेली माणसं. का? न संपणारी संपत्ती आहे ती विद्या. विद्या न संपणारी संपत्ती. जितकं वाटेल तितकं वाढत जात. जगातील बाकी सर्व विद्या, सर्व संपत्ती अशी आहेत की जितकं आपण लोकांना देऊ तितकं कमी होत जात. पण विद्या संपत्ती एकमेव संपत्ती अशी आहे की जितकं आपण लोकांना देऊ तितकं आपलं विद्याधन वाढत जात. न चोरहार्यम न च राजहार्यम न भ्रातृवाज्यम न च भारकारी व्यये कृते वर्धतयेव नित्यम विद्याधनम सर्वधनात् प्रदानम. सुंदर श्लोक सांगितलेले आहेत अनुभवी लोकांनी. न चोरहार्यम, कोणी चोरी करू शकत नाही त्याचा, बाकी सगळ्या गोष्टींची चोरी होऊ शकते. सोने, दागिने, जमीन सुद्धा चोरी करतात. म्हणजे काय? पाहिजे त्या माणसाला हाताशी धरले तर नाव सुद्धा बदलून घेत आहे. नचराजहार्यम, कुठलाही राजा सुद्धा तो काढून घेऊ शकत नाही. आपला जमीन, जायदाद, पैसा, अडका कोणतरी काढून घेऊ शकतात, जप्त करू शकतात, पण विद्येला मात्र जप्ती सुद्धा चालत नाही. कोणी त्याला काढून घेऊ शकत नाही. समजा घेतले काढून तरी ते संपत नाही. नचराजहार्यम म्हणजे राजाने कुठल्याही प्रकारची महसुलीच्या रूपाने वसूल केले तरी ते कमी न होणारे. नभ्रातृवाज्यम, कोणी भावबंद त्याची वाटणी मागत नाही, हे विशेष आहे. विद्वज्जनांबद्दल का आदर असावा माणसाना? त्यांच्याजवळ जी संपत्ती आहे ना, विद्वत नावाची संपत्ती, त्याची वाटणी करता येत नाही. आम्ही चौघेजण भावंडे, तुला एकट्याला शिकवलेलं आहे, तू एकटा शिकलाय आणि आम्ही असेच राहिलो, आता वेगळे व्हायचं प्रसंग आलेले आहे, तर तू जे शिकलाय त्यातलं 50% मला दे, 25% त्याला दे. नाही, वाटणी करता येत. नभ्रातृभाज्यम, भावंड्यानी त्यात वाटणी मागताच येत नाही आणि देता येत. पाहिजे तर विद्या देता येईल, पण वाटणी म्हणून ते कमी जाणं होणार नाही. शिकवता येईल दुसऱ्यांना, पण हक्काने मागावं आणि ते कमी करावं असं पदार्थच नाही. नभ्रातृभाज्यम, त्यात भाग करताच येत नाही. नचभारकारी, एवढंच ना, एवढी संपत्ती असून सुद्धा कधीही कुणाला हे भार होत नाही. कधी कुणाला भार होत नाही, ओझं वाटतच नाही. इतकी विद्या धन आपल्याजवळ आहे तर ते कधीही भार वाटत नाही. व्यये कृते वर्धतयेव नित्यम, आणि जितकं खर्च करू तितकं ते वाढत जात. का? जितकं संपत्ती, विद्या संपत्ती आपण वाटतो तितकं तितकं ते वाढत जाते समाज. विद्याधनम सर्वधनात् प्रदानम. विद्याधन हे सर्व धनात, सर्व प्रकारच्या संपत्तीत श्रेष्ठ संपत्ती. अशी विद्या संपादित केलेली ही लौकिक विद्या. पारलौकिक विद्या एक आहे. भगवद्गीतेत विद्येला एक डेफिनिशन असं दिलेले आहे, लक्षण, विद्यानाम अध्यात्म विद्या. हा आणखीन एक सूक्ष्म विद्या अध्यात्म विद्या नावाची, ती हिच्यापेक्षा मौलिक. ही विद्या कधी कधी दुःख देईल, पण ते दुःख सुद्धा देणार नाही. बस माणसाला
जन्ममरणाच्या चक्रातून मुक्तच करणार अशा पद्धतीची विद्या संपादित केलेले, लौकिक असो किंवा पारमार्थिक विद्या असो, विद्या संपादित केलेले विद्वांस जे आहेत त्यांची अनादर करू नको. विद्वज्जनांची अनादर म्हणजे समाजाची अनर्थाची घंटे सूचना आहेत, पूर्व सूचना आहे. म्हणून विद्वज्जनांची अनादर करू नको. आणि खरोखर विद्वान कोणाला म्हणायचं? केवळ विद्या संपादन केला डोक्यात तो तेवढंच होत नाही. विद्वान म्हणजे जाणकार, विद्या जाणला, जाणून त्याच्या आचरण करतो तो खरा विद्वान. अन्यथा विद्वानांमध्ये विजिगीषू पंडित नावाचे विद्वान असतात. विजिगीषू पंडित आपली जे विद्या आहे ते दिवसभर दुसऱ्यांना लुबाडण्यासाठी, दुसऱ्यांना फसवण्यासाठी, दुसऱ्यांना वंचित करण्यासाठी वापरत असतील तर ते पंडित. पण विजिगीषू पंडित स्वार्थी, आपल्या स्वार्थासाठी त्याची वापर करणारी मंडळी, त्यांच्या बाबतीत सावध. खरोखर विद्वान आहेत ना त्यांच्याबद्दल आदर असो, आदर असो. वेगवेगळ्या विद्यांमध्ये विद्वान आहेत. कोण संगीत शास्त्रात आहे, कोण काव्यशास्त्रात आहेत, कोण शक्तिशास्त्रात आहेत, कोण भक्तिशास्त्रात आहेत, कोण कर्मशास्त्रातले आहेत. वेगवेगळ्या शास्त्रातली विद्वान आहेत. त्या विद्वान मंडळींच्या बाबतीत आदर राहू दे. का? विद्वान हे समाजाची मोठी संपत्ती आहे. समाजाला सुद्धा आपत्ती विपत्तीतून दूर करणारा माणूस आहे, दूर करणारा